हाय, गुड मॉर्निंग. तर आलो आपण आता ग्राउंडकडे. आज 1 मे कामगार दिवस आहे. सुट्टी आज कंपनीला आपल्या. अरे येतो का नाही काय माहिती, त्याला फोनच नाही करायचं. बघू आता कधी येतो त्याच्या मनाने. तर चला. अजून म्हणजे अजून दोन महिने तरी राहीने. ओके, कारण 2 महिन्यानंतर परत पाणी चालू होतं वरतून. मग हे इकडं परत बंद होऊन जातं. परत इकडे येणं सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत बंद होतं. 2-4 महिने बंद होऊन जातं. पाऊस जास्त पडला तर मग तर अवघडच आहे. मग ते पूर्णच बंद होऊन जातं. तर चला, नॉर्मल वॉर्मअप केला आपण. आता वरती जाऊ आता आपण. तर चला, बॉडीगार्ड सगळं मागे येते बघा लगेच. आता सीन बघ कसा आहे. चला, तिथं रनिंग करू आपण. आपलं टार्गेट ते आहे. तिथे कॉम्प्लेक्स आहे तिकडं. असा भिंगून रोड आहे. इकडून ते तिथपर्यंत ते कॉम्प्लेक्स तिकडं. ही इकडं कॉम्प्लेक्स. तिथून परत रिटर्न परत ते विहिरीपासून परत असा रोड आहे. हा लय मोठा, इकडचा लय मोठा टर्न आहे. असा हा वाढतो जवळ, इथून असा टर्न आहे पूर्ण. चला, हट हट हट.
तर एक गोष्ट सांगणार आहे, कधी पण रनिंग करताना काय करायचं, आधी डिस्टन्स म्हणजे कन्फर्म करून ठेवायचं किती पळायचं आपल्याला, 4 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर. ह्या हिशोबाने मग आपली पूर्ण बॉडी सेट होती, आपला माइंड पण सेट होतो. आपण काय आपण रनिंग करू म्हणलो ना तर आपण 1 किलोमीटरवर पण थकून जातो, 2 किलोमीटर पण थकतो. त्याच्यामुळे काय करायचं, आधी आपलं टार्गेट सेट करायचं की नेमकं किती पळायचं आपल्याला. त्याच्यानुसार आपले बरोबर माइंड आणि बॉडी बरोबर कॅल्क्युलेशन लावतो. तर नुसतं पळायचं म्हणून पळलं ना आपल्याला एक तर दम लागतो आणि कळतसुद्धा नाही कधी स्पीड वाढवायची कधी नाही. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्ही जर फक्त टाईम लावतो म्हणलं टाईम लावा, नाही तर डिस्टन्स कंटिन्यू ठेवा. ह्यानी काय होतं, आपला टाईम मॅनेजमेंट कळतो, आपलं कशी स्पीड लावायची कशी नाही, कितीपर्यंत गेलो पाहिजेत, स्पीड कुठं लावायची, अजून स्टेपिंग कुठं टाकायच्या, ब्रिथिंग सिस्टम कशी कंट्रोल करायची, किती टाईमपर्यंत, एवढं टाईमपर्यंत एवढं आपलं कव्हर करणं आहे, फास्ट कुठून वाढायचं, या सगळ्या गोष्टी असत्या ना एक कंट्रोल होत्या लॉंग रनिंगने. त्याच्यामुळे म्हणलं लॉंग रनिंग केली ना कारण डिस्टन्स पहिले फिक्स ठेवा किती पळायचं तुम्हाला, त्याच्यावर सगळं रनिंग डिपेंड असते तुमची. तर चला, तर आपण 2-2.25 किलोमीटर गेलो. पहिले टार्गेट सेट केलं आपण, तिथून वापस यायचं आपल्याला. आपण प्रत्येक दिवशी एक टार्गेट ठेवतो. एक दिवस विहिरीपासून येतो, एक दिवस मधून येतो आणि एक दिवस अपार्टमेंटपासून येतो. 3 दिवस 3 अल्टरनेट करत राहतो आपण. आणि 3 अल्टरनेटच्या ज्या दिवशी लॉंग आहे त्या दिवशी अपार्टमेंट पर्यंत जायचं आहे त्या दिवशी आपण स्पीड एकदम सायलेंट ठेवतो. आणि जर कमी डिस्टन्स यायचं असेल 1-2 किलोमीटर, 2 किलोमीटर, 2.5 किलोमीटर, तर आपण स्टेपिंगला महत्त्व देतो जास्त, कंटिन्यू स्टेपिंग ठेवतो. ही मेन गोष्ट आहे. तर चला, स्टेपिंग पण एक गोष्ट आहे, ओव्हर स्ट्राईक टाकू नका. जेवढं नॅचरल तुमची पडती स्ट्राईक तेवढी टाका. तर चला, 50-50चे 2 सेट मारले नॉर्मलमध्ये. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. स्क्वॉट मारले आपण. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.